सर्कलचे असतील. मॅच सुरू होती. पहिला चेंडू टाकला जाईल, पहिला चेंडू फेकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला आपण पाहतो सुरेश शिंदे यांना. इस बार बिल्कुल मानना चाहते गेंद बल्लेबाज को बीट करके विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है बिल्कुल. और अभी भी रुका बस स्कोर टोटल स्कोर 0 रन की योग पर आखिरी मैच चल रहा है. इस बार मारने की कोशिश में पहली विकेट हार के बिल्कुल प्रतीक जैसे बिला खिलाड़ी जिन्होंने महाबली प्रदर्शन किया था, लेकिन बड़े मैच पे टिक नहीं पाए. ये मैच डू ऑल डाई का है. जीतेंगे तब जाकर आप क्वार्टर फायनल जाएंगे, हारेंगे तो बाय बाय करना पडेगा. आताच चुकीला इथं माफी नाहीये, कारण तुम्ही चुकलात तर स्पर्धेबाहेर व्हाल. नए बल्लेबाज संजू को अब बल्लेबाजी करने के लिए मैदान में चले जा रहा है, लेकिन अभी भी बिल्कुल विकेट चली जा रही है वहां पर. प्रतीक मानको जी जिन्होंने इस मैदान में बिल्कुल बहुत सारे रन बनाए थे, सुबह से रन मशीन की तरफ सबसे ज्यादा रन इनके बल्ले से निकले थे. उन्हें खामोश रखा जा रहा है, उन्हें शांत रखा जाता हुआ पहली विकेट जो उन्होंने बिल्कुल चेंज किया था, ये जोड़ी चेंज करने का निर्णय गलत साबित हो रहा है. इथं जेरी मात्र अतिशय खुश आहेत. आपल्या गावचा संघ, आपला गाव स्वाभिमान, आपला गाव अभिमान, आपले मोठे बंधू बॉलिंग टाकताना आपण पाहतोय. चांगला चेंडू मारायचा प्रयत्न, बॅटची कट लागली, चेंडू जातो विकेट किपरच्या मागे. मला वाटतं अली, आणि अली यांना जर पहिल्यांदा थोडीशी आठवण झाली आमचे जुने खेळाडू पंकज राठोडची. त्यांना पहिल्यांदा पंकज राठोड असे शरीर असतीचे असायचे. निश्चितच अलीना पहिल्यांदा निश्चितच पंकज राठोडची मात्र इथं आठवण होतीये. आणि धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 1 धावा, 3 चेंडू टाकले गेले. दरम्यान धावात आल्यात फक्त 1 धावा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ग्रामीण भागातील अतिशय नाबादला हा संघ मंद्रुपचा क्रिकेट संघ. ग्रामीण भागामध्ये याने अनेक क्रिकेट स्पर्धा जिंकणारा संघ म्हणून या संघाची ख्याती आहे. दक्षिण सोलापूरमध्ये ओव्हरपिच चेंडू होता, इथं मात्र सूरजने जबरदस्त फटका खेळलाय. चेतन चेंडू खाली जातील आणि चेतनकडून जबरदस्त फिल्डिंग आणि थ्रो थोडासा खराब होता. 2 धावा तिथे बनवल्या जातील. 2 धावांची संघाची भारतीय धावसंख्या पुढे जाते 3 धावा. सूरज, क्या सूरज देखना जब तक विकेट पर सूरज है. और सूरज की बात करना चाहेंगे तो हमारे सूरज गायकवाड़ भी है, जो कि शोलापुर के जाने माने अंपर्स मिस्टर सूरज गायकवाड़ बादशाह के नाम से जिन्हें क्रिकेट की दुनिया में पहचाना जाता. मारना चाहते, बल्ले का टॉप लगा, लेकिन बिल्कुल अली के सामने से गेंद रनआउट का मौका हो सकता है. एक ही गेंद पर 2-2 जीवनदान, एक ही रनआउट का जीवनदान. एक कैच भी छूटा, दिल भी टूटा, रन भी लूटा, और साथ ही साथ ये रनआउट का मौका भी छूटा वहां पर. धावसंख्या 5 चेंडू टाकले गेले. दरम्यान धावा झाल्या 4 धावा. 5 चेंडू मध्ये टाकले गेले धावा 4 झाल्यात. 1 विकेट देखील गेली आहे. सुरेश शिंदे पुन्हा गोलंदाजी करतील. जेडी यांचे मोठे बंधू गोलंदाजी करतील. सुरेश आणि निश्चितच मला वाटतं हे शिंदे बंधू जे आहेत, पूर्वी आम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळायचो, रवी शिंदे हे अतिशय बेगवान गोलंदाज, माझ्यावरती क्रिकेट खेळायच होता, अतिशय जबरदस्त क्रिकेटपटू. त्यानंतर अनिल शिंदे, त्यांना आपण चंद्रपॉल म्हणायचो. वेस्ट इंडिजच्या क्रिकेटवर चंद्रपॉल सारखे दिसायचे. आणि चंद्रपॉल असणारे अनिल शिंदे, त्यानंतर आमचे जेडी विजय शिंदे, आता मात्र सुरेश शिंदेना आपण पाहतोय. वलसंग संघ यांच्याकडून जर कुठल्याही फलंदाजाने षटकार मारला तर हज्जू कटारे यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आपले नामवंत पंच स्वप्नील सर, मला वाटतं इथून गोलंदाजीला आपण निश्चित सचिन टोळे सरांना बोलवलं गेलं. सचिन टोळे यांच्यासाठी मात्र हॅट्रिक विकेट घेतली की महेश सोनवणे सरांकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल.
ऑफ्टमच्या बाहेर जाऊन पाउंडसेटला मारायचा प्रयत्न, चेंडू जातो विकेट कीपर कडे। अगर लगातार 3 गेंदों में 3 विकेट आती है सचिन तेड़े सर को तो उनके लिए मिलेंगे 500 रुपए सचिन महेश सोनोने की ओर से दिए जाएंगे। आज मनोज माने सर निश्चितच या ठिकाणी आता मात्र थोडासा अनोख्या हटक्या खेळाडूच्या भूमिकेत आलेत। सकाळी आयोजकाच्या भूमिकेमध्ये, आता मात्र खेळाडूच्या भूमिकेमध्ये इथे एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि मला वाटतं सिंगल धाव तिथे घेतली जाईल। एका सिंगल धाबेची धावसंख्या पोहोचली ती 5 धाबा। 5 धावा झाल्या, चेंडू टाकले गेले 9 आणि धाबा झाल्यात फक्त 5। आज या स्पर्धेच्या निमित्तानं स्टुडिओ स्पोर्ट चॅनलचे जे प्रतिनिधी इथं काम करत आहेत, स्टुडिओ स्पोर्ट चॅनलचे मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर मोहित दिगोंडा सर सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये। इथं मात्र आडवा टोला, चेंडू बॅटच्या समोर आला, त्याला मात्र उचलून फेकलाय, चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार पार, येतोय जबरदस्त देखना षटकार। ये बल्लेबाज के बैट से निकलता हुआ बिल्कुल बेहतरीन लाजवाब बेमिसाल छक्का निकलता हुआ हज्जो कटारे, इनकी ओर से ही छक्के के लिए 100 रुपए दिए जाएंगे बल्लेबाज को। आगे बढ़ता हुआ स्कोर 1 और 1, इसका मतलब 11 की योग पर। फिर से सीधा मारा, इस बार गेंद बॉलर टू बैक निकल रही है, लॉन्ग ऑन क्षेत्र में निकलती गेंद और एक छक्का निकलेगा। इस बार बैक टू बैक निकलता हुआ दूसरा छक्का निकल रहा है और इस छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन की योग पर। इस बार सचिन तेड़े 2 गेंदों में 2 विकेट। यहां पर देखना है विकेट आ सकती है, हैट्रिक हो सकती है नहीं, और ये पकड़ लिया कैच सचिन तेड़े। मला वाटतं कॅच तिथे राहुलने पकडली आहे, राहुल मरिया वाले ज्याने कॅच पकडली आहे आणि निश्चितच सचिन सरांनी जे विकेट, मला वाटतं सचिन सरांनी विकेट घेतली। महेश सर म्हणतात की आमचे खेळाडू ठीक आहे, 3 नाही तर नाही 1 तर विकेट मी घेतली, ते म्हणतात की चांगलं आहे, ठीक आहे। आता गोलंदाजीला पाहूया कोणाला बोललं जाईल। मला वाटतं गोलंदाजीला चेंडू दिला गेला अलीच्या हाती, अली येतोय गोलंदाजीला, वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून धावातील 3रे षटक टाकेल। धावसंख्या पोहोचली ती 17 धाबा। नवीन फलंदाज आलाय गणेश, अली आलाय गोलंदाजीला, अलीचा चेंडूचा सामना करेल सूरज। सूरज आएंगे बल्लेबाजी करने, थोडासा स्पीडअप करा लवकर करा, कारण शेवटची मॅच आहे, वेळ कोणासाठी थांबत नाही। आणि स्पर्धेसाठी निश्चितच स्टुडिओ स्पोर्ट्स चॅनलचे दुसरे कॅमेरामॅन ज्यांना मला वाटतं प्रमोशन मिळाल्या दरम्यान हवेत उचलून मारलाय फटका, चेंडू पाठवलाय सीमा पार, 6 धावा। अय सागर, अहो क्या जबरदस्त डिसीजन, छक्का बताया जा रहा है और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त पहुंच रही है 23 की योग पर। बॅट्समनचा जसा पाऊल चालतो तसा सागरचा घोड्यासारखा पाऊल निघतोय, 6 धावा देतोय सागर घोड्याच्या अंदाजमध्ये। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अली गोलंदाजी करतोय फलंदाज सौरभ साठी, परत त्या शैलीत खराब चेंडू टाकला गेलाय, याच्यावर पुन्हा आक्रमण चढवलं गेलंय, चेंडू सीमा पार करतो, 4 धावे झाली आणि या 4 धाबांची धावसंख्या पुढे जाते 27 धावा। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, या पात्र ओर पिच आला, त्याच्यावर हल्ला चढवलाय, मजबूत बल्ला, तुफानी हल्ला, चेंडू फर्रार खणखणीत षटकार। प्रत्येक षटकाराला मात्र हज्जो कटारे साहेबांकडून 100 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलं गेलंय आणि नो बॉल देखील घोषित केलं गेलंय।
नो बॉल। शायद 90 डिग्री में 3 है, 90 डिग्री में 3 खिलाड़ी थे, इसलिए नो बॉल बताई जा रही है। आणि या तीन या षटकामध्ये मात्र षटकारांचा धाबेंचा पाऊस पडताना आपण धावखोऱ्या फलंदाजाला पाहतोय. दरम्यान धावसंख्या पुढे जाते 34 धावा 2 गडी बाद. फ्रीजचा इशारा पंचांकडून केला जातो. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आलीचं हे मागडं षटक सरळ मारला. इथं मात्र चेंडू झेल पकडला जाईल का, परंतु फ्री हिट आहे आणि झेल सुटतोय. एक धाव दुसरीचा प्रयत्न होतोय का आणि 2 धावा इथं अगदी सहज पूर्ण होतील. 2 धावांची वळसंग क्रिकेट संघाची धावसंख्या मात्र उसळताना पाहतो. वळसंग क्रिकेट संघ मात्र मजबूत धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय. दरम्यान धावसंख्या पुढे जाते 36 धावा 2 गडी बाद. 36 पे 2 विकेट चले जा रहे हैं. पुन्हा यावेळेस मात्र फटका खेळला गेला. चेंडू जातो डीप मिड विकेटला. परत एक धाव निश्चित आली. दुसरीचा प्रयत्न होतो का चेंडू फेकीपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होतील. या 2 धावांची या षटकामध्ये निश्चितच फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. षटकार चौकार षटकार 2-2 धावा म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये धावा बऱ्याचशा वसूल केल्या गेल्यात. 21 धावाची खेळी साकारतो 4 चेंडूमध्ये. दरम्यान धावसंख्या पुढे जाते 38 धावा 38 रन. पुन्हा आली मारायचा प्रयत्न. इथं मात्र ऑस्ट्रोमच्या बाहेर जाऊन ऑनसाईडला फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या जवळून स्टंपाच्या अगदी जवळून जातो विकेट किपरकडे. या षटकातील हा शेवटचा चेंडू टाकला जाईल. 38 धावा झाल्यात. वळसंग क्रिकेट संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 38 रन. दोन्ही तसं बघाल तर ग्रामीण भागातील हे संघ. दरम्यान मारायचा प्रयत्न विकेट किपरच्या मागे जातो. क्षेत्ररक्षक तिथं असतील सचिन टेळे. दरम्यान इथं मात्र षटकाची समाप्ती होती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पडली 38 रन 38 धावा. वीर मराठा चषक क्रिकेट टूर्नामेंट जो चल रही है सोलापुर की बिल्कुल नामचीन क्रिकेट टूर्नामेंट वीर मराठा चषक. आणि निश्चितच आपले स्टुडिओ स्पोर्टचे जे कॅमेरामॅन आहेत निश्चितच ज्यांना आता प्रमोशन मिळालंय निश्चितच आपले सुजल जाधव सध्या स्क्वेअरलेगच्या साईडनं म्हणजे लेग साईडला जो कॅमेरा लावलाय. धावसंख्या झाली ती 38 रन. 3 ओव्हरों का खेल बिल्कुल पूरा होने के बाद 38 रन. आणि त्यांना मात्र स्टुडिओ स्पोर्टचा लाडका क्यूट बॉय म्हणून त्यांना ओळखलं जातं. सुजल यानी की क्यूट बॉय फ्रॉम स्टुडिओ स्पोर्ट्स. आणि निश्चितच या ठिकाणी टेक्निशियन म्हणून आपण स्टुडिओ स्पोर्ट्सचे आपले जिनके चलते बार बार सितारे उनका नाम है प्रतीक चितारे. नवीन षटक घेऊन गोलंदाजीला बोलवलं गेलं. नवीन षटक घेऊन बॉलिंग करतो मला वाटतं सुरेश शिंदे. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून दाबाते षटक क्रमांक टाकतो 14 षटक. यावेळेस मात्र आक्रमण चढवलं गेलंय. चेंडू भिरकवलाय. चेंडू फेकून दिलाय. 6 धावेसाठी षटकार होतोय. ये वलसंग के खिलाड़ी आज रुकने का नाम नहीं ले रहे. गणेश के बैट से निकलता हुआ कमाल के अंदाज का लगा दे धमाल स्ट्रोक निकलता हुआ. ये निकला हवाई हमला बोला जाता हुआ. ये निकला सुपर से ऊपर स्ट्रोक. 6 रन छक्का मिलेगा. आता धावसंख्या बोलली ती 46 धावा. परत मारायचा प्रयत्न बॅटची येत लागली. निश्चितच पॉइंटला जातो चेंडू. दरम्यान एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. एका सिंगल धाव्याची धावसंख्या बोलली ती 45 धावा 2 गडी बाद. आगे बढ़ता हुआ स्कोर 45 पे 2 विकेट चले जा रहे हैं. फिर इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे. बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करेंगे.
सुरेश शिंदे पुन्हा गोलंदाजी करतो. या षटकातील चौथा चेंडू घेऊन बॉलिंग करेल. जोरात फटका मारायचा प्रयत्न, चेंडू मात्र अगदी स्क्वेअर लेगला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र अतिशय वेगाने चेंडूवर येतील, परंतु एकच धाव घेण्याची संधी मिळते. एका सिंगल धाब्याची धावसंख्या पोहोचली ती 46 धावा. 46 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो. या षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल सुरेश शिंदेकडून. सरळ मारला जोरात फटका, वाईडिश लॉंग आपला सचिन तेवढे चेंडूवर येतील. चेंडूपैकीपर्यंत सिंगल धाव घेण्याची संधी मिळते. एका सिंगल धाबणीची धावसंख्या पोहोचली ती 47 धावा. या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. या षटकातील हा शेवटचा चेंडू. तो बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंद बैट्समैन को चकमा दे रही है. विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. ओवर समाप्त हो रहा है. लगभग 4 ओवरों का खेल बिल्कुल पूरा होने के बाद टोटल स्कोर 47 पे जाकर पहुंचा. आता मात्र शेवटचे षटक कोण येणार? मला वाटतं चांद मोमीनचा आता चेंडू असावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. बघूया किती धावा इथे बनवले जातात आणि किती धावाचं टार्गेट इथे सेट केलं जाईल. चला, बॅट्समन रिटर्न आउट आहे. आता त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन आलाय. कोण? मिलन राठोड. इस बार देखने मिलन राठौर आए हैं नॉन स्ट्राइक की गेंद पे और आते ही विकेट गमाया. चांद को मिल रही है सफलता, लेकिन कैच मेरे ख्याल से राहुल ने पकड़ा. अल्लू शेख का नए खिलाड़ी जाएंगे बैटिंग करने के लिए. न्यू बैन अल्लू शेख. इस बार गेंद बहुत अच्छी गेंद. इस बार बिल्कुल धीमी रफ्तार से गेंददार के बल्लेबाज को चकमा देती गेंद. विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. रन बनाने की कोई गुंजाइश नहीं. आता शेवटचे 3 चेंडू या डावातील शिल्लक आहेत. काय गोलंदाजी करतो चांद. चांद की मैं तारीफ करना चाहूंगा. वैसे तो बिल्कुल सूरज डल रहा है, लेकिन चांद का करिश्मा चल रहा है वहां पर. एक तरफ सूरज भी था जिन्हें रिटायर किया गया, दूसरी तरफ चांद गेंदबाजी कर रहा है. ये समय जो है बिल्कुल इस वक्त जोर से मारा जा रहा है. गेंद बाउंड्री के बाहर जा रही है, बिल्कुल चौका निकलेगा इस बार. 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 51 रन 51 की योग पर वर्ल्ड फाइटर्स बना मंद्रुप की मुन्ना 11 मंद्रुप का मैच चल रहा है. ये फ्री क्वार्टर फाइनल का मैच, जो जीतेगा उसे क्वार्टर फाइनल जाने का मौका बनेगा. अच्छी गेंद इस बार बिल्कुल बल्लेबाज को चकमा देती गेंद. विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. स्वर की इस इनिंग की आखरी गेंद. या डावातील हा शेवटचा चेंडू असेल. या डावातील हा शेवटचा चेंडू बघावा लागेल. लास्ट बॉल आहे ना? लास्ट बॉल, लास्ट 2 बॉल, माफ करा, एक रिटायर आउट है ना. तर 2 गेंदें बची. इस बार ये देखिए गेंद को आड़े हाथ लपटा है और सीधी गेंद बाउंड्री के बाहर निकल रही है. 6 रन छक्का मिलेगा इस बार. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. फुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल लगा. ह्यूज सिक्सर निकल रहा है. आगे बढ़ता हुआ स्कोर 57 रन. इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए. इस बार सीधे गेंद को मारा जाता हुआ अलॉन्ग द कारपेट स्ट्रोक निकल रहा है जमीन के सहारे. जब तक ये चेतन गेंद को फील करते थ्रो आ रहा है, लेकिन 2 रन तो मिल सकते हैं. और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 59 रन. मैच जीतने के लिए 60 रन का टारगेट होगा. मैच जीतना तो लगभग 60 रन बनाने होंगे. जीतने के लिए 60 रन का टार्गेट. चला लवकर वॉल्संग संघ ताबडतोब फिल्डिंगला येईल. आतमध्ये वॉल्संग संघाला विनंती आहे की लवकर फिल्डिंगला यायचं आपण.
59 झाले, 60 पाहिजे, 60 60 60 का टार्गेट चाहिए. एक ही दे. चलेंगे, मैच की शुरुआत हम करने जा रहे हैं. बिल्कुल मैं वर्ल्ड टीम के कप्तान से रिक्वेस्ट करता तुरंत फिल्डिंग लगाए. वलसंग क्रिकेट संघाने ताबडतोब फिल्डिंग लावून घ्यायची. चला फिल्डिंग लावून घ्या. वलसंग क्रिकेट संघ फिल्डिंग लावून घ्या. दोन्हीचे संघ मला वाटतं ग्रामीण भागातील अतिशय नावाजलेले संघ. एकीकडे दक्षिण सोलापूरचा संघ मंद्रुप क्रिकेट संघ म्हणजे मुन्ना क्रिकेट संघ मंद्रुप, आणि दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यातील वळसंगचा क्रिकेट संघ आपण स्पर्धेमध्ये पाहतोय. मैच चालू होती. सचिन पवार आणि सचिन तेळीची जोड़ी मैदानात. सचिन पवार और बिल्कुल सचिन तेली की जोड़ी बल्लेबाजी करने के लिए मैदान में निकल रही है. मैच की शुरुआत हो रही है. सामना सुरू होतोय. सलामीचे फलंदाज टाईगला असेल सचिन तेळे आणि त्याच्याबरोबर सचिन पवारची जोडी आपण मैदानात पाहतोय. आणि गोलंदाजी धुरा जातो. मला वाटतं गोलंदाज कोळी येतोय. आणि एक अनोखा संगम म्हणावा लागेल. बॅट्समन सचिन, नॉन स्ट्रायकर सचिन आणि गोलंदाज सचिन. तिन्ही सचिन तुम्हाला एका लाईनीत दिसतील. पहली गेंद पर लग रहा था कि विकेट आ सकती है. डायरेक्ट निशाना नहीं साध पाए. निशाना लगता तो यकीनन सचिन पवार को लौटना पड़ सकता था, लेकिन तकदीर का साथ, किस्मत का साथ बल्लेबाज के साथ चल रहा है. 60 धावाचा बॉल. ये देखिए रिवर्स बार सचिन ने बताया कि मुझे क्यों प्रमोट किया गया, उसकी बिल्कुल जांच की जा रही है. लगा दिया शानदार स्कोर, बिल्कुल रिवर्स स्ट्रोक 4 रन की लिया.
शॉर्ट गेंद इस बार बिल्कुल गेंद के करीब जाकर गेंद को कट करना चाहते, गेंद बल्लेबाज के बैट के करीब सुधार के विकेट कीपर के पास। 3 चेंडू टाकले गेले दरम्यान धाबा जर आपण पाहिलं तर टोटल धावा झाले तिथे 5 धावा। शॉर्ट चेंडू होता, इथं मात्र जोरात फटका मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच क्षेत्ररक्षक चेंडू खाली आउट। प्रवीण राठौर नवीन फलंदाज, क्या राउडी अंदाज में खेलने वाले हैं प्रवीण राठौर। ये तो राउडी राठौर तो नहीं लेकिन प्रवीण राठौर जरूर है, लेकिन धमाका क्या राउडी की तरह होगा, देखना पड़ेगा। ओ बहुत अच्छी गेंद इस बार बैट्समैन के बैट के करीब से जार के विकेट कीपर के पास। 5 गेंदें फेंकने के बाद टोटल रन संख्या इस वक्त पहुंच रही है 5 की ओर। आता मात्र गोलंदाजीला आपण संजयला बोलले गेले, संजय तो गोलंदाजीला पहिल्या षटकामध्ये थोडस डाव घुसवताना आपण पाहतोय 2 गडी बाद 5 धावा झाल्यात। दिल्ली मंजिल बहुत दूर है अभी भी। 24 गेंदों में मैच जीतना तो लगभग 55 रन बनाने हैं। और इस बार ये गुड़गा टेक के मारा, इस बार बहुत ही बढ़िया अंदाज का स्ट्रोक निकल रहा है, सीधी गेंद बाउंड्री के बाहर निकल रही है, 4 रन चौका मिलेगा। काय जबरदस्त अप्रतिम फटका मारला है गुड़गा टेक और ये चौकार देख वाला स्ट्रोक निकल रहा है। आगे बढ़ता हुआ स्कोर टोटल स्कोर 9 रनों की ओर पर। ऐसी बल्लेबाजी करनी पड़ेगी बल्लेबाज सचिन तेलुगु। संजय फिर से गेंदबाजी करने की लिया, शॉर्ट गेंद इस बार बिल्कुल मानना चाहते हैं लेकिन अब खिलाड़ी के हाथ से मिसफील्डिंग हो रही है, नतीजा गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाहर निकलती गेंद, 4 रन चौका मिलेगा। बैक टू बैक और एक चौका निकलता हुआ और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन 2 विकेट के नुकसान पे। महाराष्ट्र पोलीस माननीय तथादरणीय आपले चेतन मनगुंडी सरांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया। वेलकम चेतन सर, आपलं हार्दिक स्वागत असेल। फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे, फिर से अपर कट ठोक। इस बार देखिए दिशा, देखिए टाइमिंग, देखिए जानते थे कि बल्ले का मुंह खोला जा रहा है। लगातार 3 गेंदों पर 3 चौके लगाए, अनोखी हैट्रिक यहां पर पूरी हो रही है। या 3 चौकारांशी संघाची भारतीय संख्या पुढे पोहोचली ती 17 धावा। सत्रह रन बने हैं, 17 रन। बॉलिंग एक्शन, चलिए बॉलिंग एक्शन देखना पड़ेगा अंपायर वरुण बुर्ला सर। इनकी बॉलिंग एक्शन बिल्कुल
अंपायर ने कहा कि बिल्कुल थोड़ा सा डाउट लगता है तो देखना पड़ेगा वहां पर। ये बॉल फेयर डिलीवरी है। चलिए बॉलर की एक्शन सही है। 3 गेंदों में 3 चौके लगने के बाद टोटल रन संख्या 17 पे। देखना फिर से गेंदबाजी करेंगे। शॉर्ट गेंद आई, इस बार पीछे जाकर हवा में खेला। 17 बन गया बल्लेबाज के लिए खतरा। 17 बन गए बल्लेबाज के लिए खतरा। विकेट जल्दी जा रही है, लगता हुआ जोर का झटका धीरे से लग रहा है। यानी कि नहीं, एफपी ब्रांड यानी कि फैसल पटेल साहब का भी यहां पर आगमन हो रहा, तो उनका भी मैं वेलकम करता हूं। फैसल पटेल, आपला हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल। इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए नए बल्लेबाज सचिन आएंगे। एक सचिन जाने के बाद दूसरे सचिन आ रहे हैं। आते ही गेंद को आडा टोला, इथं मात्र आडवा टोला। चेंडू समोर सरळ जातो, 4 धावे झाले। 4 धावेशी संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली थी 21 धावा। थोड़ी सी जस्ट शॉर्ट ऑफ गेंद थी, बल्ले के बीचों बीच लेकर गेंद को ऑन साइड में मारा। इस बार पहले टप्पे पर गेंद बाउंड्री के बाहर निकल रही है। ये देखिए अंपायर ने कहा कि तीसरे अंपायर की ओर मांगा जा रहा है। चलिए डिसीजन पेंडिंग है, बाउंड्री है। चलिए तीसरे अंपायर ने कहा कि बाउंड्री है। इस बार ये क्लासिकल पंच जिसे कहा जा सकता है, बेहतरीन पंच, क्लासिकल पंच निकल रहा है। और 2 ओवरों के समाप्ति में स्कोर है 25 रन। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 25 धावा। आता मॅच जिंकायची असेल तर 18 मध्ये करायचे 35 धावा। 18 चेंडू मध्ये 35 धावा करायचे आहेत। बैटिंग टीम के बैट्समैन कह रहे हैं कि मैच हो सकता है, करेंगे तब जाकर मैच बनेगा। तो मैच बनाने के लिए मैदान में कुछ करना पड़ेगा और ये कर रहे हैं इस वक्त। वैसे देखा जाए तो बैट्समैन कह रहे कि बिल्कुल जो रुकते नहीं वो मुकाम तक पहुंच जाते। संघर्ष जितना कठिन होगा जीत उतनी शानदार होगी। सूरज को गेंदबाजी करने के लिए बोला जा रहा है। जिस सूरज ने मैदान में बिल्कुल काफी जबरदस्त अंदाज का बैटिंग की थी, उन्हें गेंदबाजी करने के लिए बुलाया जा रहा है। ये भी देखना फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है। फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है, गेंदबाजी करने के लिए। ये नो बॉल बता जा रहा, नो बॉल बता जा रहा। चलिए नो बॉल +1 आएंगे। टोटल 2 रन के साथ इस वक्त टोटल रन संख्या इस वक्त 27 पे जाकर पहुंच रही है। अब फ्री हिट का इशारा बताया जा रहा वहां पर। 22 रन का इशारा बताया जा रहा। नो बॉल पर जो रन आए
चलिए चलिए, थोड़ा सा स्पीड अप कीजिए. फ्रीट, उघडा डोळे, बघा नीट, पुढचा चेंडू, फ्रीट, काय होणार बघावं लागेल इथे. फिर से बार गेंदबाजी करेंगे बीते गेंद. शॉर्ट गेंद, इस बार गेंद को मारा जाता हुआ गेंददार के डीप स्कोर क्षेत्र में खिलाड़ी जब तक की गेंद को फील करते फिर से सिंगल बनेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. मैच जीतना तो बिल्कुल 28 रन तो बन चुके, इसका मतलब 32 चाहिए. गेंदें बची है बिल्कुल 17 गेंदों का खेल बचा हुआ है. सत्रह गेंदे और 32 चाहिए. फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए गेंद तैयार है. रिवर्स मारा इस बार, रिवर्स मारा, गैप पे मारा, धुन के मारा इस बार. दो फील्डर दौड़ेंगे, उनसे तेज गेंद और ये यकीनन गेंद बाउंड्री के बाहर निकल रही है. 4 रन चौका मिलेगा. क्या कूल मिस्टर राहुल यहां पर बैटिंग कर रहा है. राहुल की बढ़िया बैटिंग देखने मिल रही है. आगे बढ़ता बस स्कोर 32 रन, 3 विकेट के नुकसान पे स्कोर है 32 रन. फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए गेंद, शॉर्ट गेंद इस बार बैकफुट पर जाकर बिल्कुल गैप में मारा. इस बार किसी को मौका नहीं, पहले टप्पे पर गेंद बाउंड्री पार. 4 रन चौका मिलेगा. आगे बढ़ता बस स्कोर 36 रन की योग पर. मैच जीतना तो लगभग 24 चाहिए. गेंदें बची है बिल्कुल 15. 15 चेंडू आणि धावा करायचे. मला वाटतं 15 मध्ये 36 आल्या, परंतु 15 मध्ये 24 करायचे तुम्हाला. म्हणजे अर्ध्या टप्प्यामध्ये तुम्ही पुढे आहात, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी रंग बदलेल सांगता येणार नाही. शॉर्ट गेंद इस बार मारना चाहते हैं लेकिन अच्छी फील्डिंग वहां पर, बहुत ही बढ़िया फील्डिंग. कहीं जाकर थोड़ी सी भी अगर गलती की गुंजाइश होती तो यकीनन 4 मिलते. ये कहीं जाकर फील्डिंग टीम का मोमेंटम चेंज करने वाला फील्डिंग तो नहीं देखने मिल रही है. आता 24 36 आले आहेत, 24 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 14. ये गेंद देखना, फिर से गेंदबाजी करने के लिए मारना चाहते हैं लेकिन बल्लेबाज को चकमा देती गेंद. इस वक्त विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. बैट बॉल के लिए मांग की जा रही है लेकिन नॉट आउट कहा. नॉन स्ट्रायकर को पता है आपका लेग स्टंप कहा था. आता मात्र मॅच जिंकायची असेल तर 13 मध्ये धावा करायचे, 24 धावा. 13 मध्ये 24 धावा करायचे हैं. सूरज की वजह से तो रोशनी कम हो गई है, लेकिन फिलहाल सूरज गेंदबाजी कर रहा है टीम के लिए. शॉर्ट गेंद आई, दे घुमा के मारा. इस बार विकेट कीपर के पीछे निकल रही है गेंद, बाउंड्री के बाहर निकल रही है. 4 रन चौका मिलेगा. अब मैच जीतने के लिए 12 में 20 चाहिए. 12 में 20 की जरूरत है. मुन्ना एलमान मंद्रूप, मुन्ना क्रिकेट संघ मंद्रूप. आता मात्र शेवटचं षटक घेऊन मला वाटतं शेवटचे 2 षटक आणि मला वाटतं विजयासाठी 20 धावा बनवायचे आहेत. आता मॅच इथं मात्र थोडीशी वाटली होती की पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली गेली, मॅच मध्ये वरचढ बलसंग करतोय, परंतु मागच्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारची फटकेबाजी झाली, परत मात्र मंदूर संघ इथं कमबॅक करताना पुढे जातोय. सांगितलं बोललो. या दरम्यान अकुट टप्प्याचा चेंडू होता, वाईडिश लॉंग आपला फटका खेळलाय. चेंडू जातोय परत सिंगल धाब्यासाठी. आता मात्र 11 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत. टोटल 19 धावा करायचे आहेत. 11 गेंदे, मैच जीतना तो 19 चाहिए.
तो एक बार गेंद को मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल डीप बैकवर्ड स्कोरलेस क्षेत्र में गेंददार के जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते सिंगल बनेगा और इस सिंगल रन के साथ अब मैच जीतना तो 10 गेंदों में 18 की जरूरत है. 10 चेंडू आणि 18 धाबा करायचे. 10 बॉल 18 रन चाहिए. अभी भी फील्डिंग टीम भी बोल रही है हालात खराब है. भले ही हालात खराब हो लेकिन बिल्कुल मन में इच्छा नहीं छोड़ रही है. जीत की जिद नहीं छोड़ रही है. बिल्कुल गेंदबाज मैं तारीफ करना चाहूंगा सचिन गोली जिनकी गेंदबाजी में हमेशा गोली निकलती है. सचिन टू सचिन. ओहो पटकी भी गेंद मारना चाहते बल्लेबाज को चकमा दे रही है विकेट कीपर के पास. अब 9 गेंदे मैच जीतने के लिए 18 रन. ये बॉलर ने बिल्कुल मैच में जान डाली है. बॉलर बनतोय. शर्यत अजून संपली नाही. शर्यत अजून संपली नाही. गोलंदाज बनतो की मॅच अजून संपली नाहीये. मी अजून जिंकलो नाही. हरलो नाही बाबा हरलो नाही म्हणते. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है. शॉर्ट गेंद ये जगह मिली रूम मिला इस बार. ये मौके बनाइए मौके पे चौके लगाइए और ये मौका जैसे ही बना और ये चौका निकल रहा है बीच. 8 में 14 चाहिए. 8 में 14 रन. 8 चेंडू 14 धावा. अंदाजाला मॅच तुम्हाला इस बार गेंदबाजी करने के लिए भी देखें मिडल स्टंप पर आती गेंद आंसर पे गेंद को मारने की कोशिश में गेंददार के डीप स्कोरलेस क्षेत्र में गेंददार के जब तक कि गेंद को खिलाड़ी फंबल हो गए डायरेक्ट थ्रो और इसी के साथ ये बल्लेबाज की विकेट चली जा रही है. क्या जरूरत थी रन लेने की. जानते थे कि इनके थ्रो अच्छे हैं तो भी बिल्कुल अपने आप को रोक नहीं पाए और इस बार आती गई संकटात नहीं जो जल्दबाजी की इस वक्त तो विकेट चली जा रही है. कीपर का नाम बताओ. गणेश. सात चेंडू आणि धावा करायचे 13 धावा. परशुराम मरीवाले पिछले मैच के हीरो जिन्होंने मैच का रुख बदला था. काय तोच परशुराम मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी वादळ निर्माण केलं होतं त्याच्यावर जबाबदारी सोपवली गेली आहे. परशुराम काय करणार बघावं लागेल इथं. 7 चेंडू आणि धावा करायच्या 13 धावा. परशुराम मरीवाले. ओहो हो काय टाकलाय चेंडू. 2 पायाच्या मधोमध 2 पायाच्या दरबारातून चेंडू पार होतोय. 7 चेंडू 13 धावा करायचे. 6 गेंदों में मैच जीतने के लिए 13 रन चाहिए. टाइम घेऊ नका फिल्डिंग टीम. चला लवकर लवकर जे कोण बॉलर असेल त्याला लवकर बोलवा. परंतु आता नवीन बॉलर येईल हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता जो कोणी येतील परंतु नवीन गोलंदाज येतील. आता गोलंदाजीला बघूया कॅप्टनने कोणाच्या हातात चेंडू सोपवला. मॅच वाचवण्याची जबाबदारी. मित्रा सांग ना नाव बॅट्समन बॉलरचं. लक्ष्मण वाघमारे ना. लक्ष्मण वाघमारे. आणि मगा पाहिलं तर परशुरामनी वाघ साहेबांच्या गोलंदाजी रन काढले होते. आता वाघमारे आलेत बॉलिंगला. काय वाघमारे मॅच वाचवणार का. शेवटचे 6 चेंडू आणि धावा करायचे 13 धावा. काय जबरदस्त मॅच चालली आहे मित्रांनो. अजूनही सांगू शकणार नाही कोण जिंकेल. खराब चेंडू इथं मात्र हा मुक्त में गेंददार के रन सिंगल मिलेगा और आगे बढ़ता बस स्कोर इस वक्त 48 पे जाकर पहुंचा. 12 धावा करायचे. 7 धावाचं टार्गेट. दोन षटकार जर फलंदाज मारले तर निश्चितच पूर्वा मेडिकल यांच्या व्यतिरिक्त 2000 मध्ये बक्षीस दिलं जाईल.
ये देखिए बिल्कुल खराब गेंद फेंकी, उसका नतीजा गेंद को मारा जा रहा है विकेट कीपर के पीछे। 4 रन चौका बोलेगा इस बार। ये देखिए बहुत ही खराब गेंद थी इस बार, उसका पूरा बेनिफिट ले लिया। चौका लगाने के बाद अब कैलकुलेशन बदलता हुआ नजर आ रहा है। जो कैलकुलेशन 6 में 13 था वो 5 में 8 पर आ रहा है। काय मॅच चालली अजूनही मॅच मध्ये मात्र रंगत आणताना पाहतोय। गेंद और बल्ले के बीच में चढ़ी है जंग, जंग में हुआ गेंदबाज का रंग भंग क्योंकि इस गेंद पर चौका लग चुका है। रंगात आलेली मॅच, रंगात आलेली मॅच आपण पाहतोय। देखेंगे फिर से बार गेंदबाजी करेंगे। ओहो सुंदर चेंडू इथं टाकला गेलाय। फलंदाजा पार जाऊन आदळतोय, अजूनही गोलंदाज बनतोय अजून शर्यत संपली नाही। अभी भी बिल्कुल कहा जा रहा है, बिल्कुल हमेशा जब हालात खराब हो तो खुद से बोला कीजिए आई एम अ बिग फॅन माय सेल्फ। तुम्ही करू शकता, आम्ही का करू शकत नाही हा विचार केला पाहिजे। और नेहमीच मराठीमध्ये मन असतं प्रयत्न करून चुकलात तर चालेल, परंतु प्रयत्न करण्यात चुकू नका। ज्याला नाही हिम्मत त्याला नाही किंमत, हिम्मत के साथ खेलेंगे तब जाकर किंमत मिलेगी। आता काय होणार बघावं लागेल। इस बार अभी भी मैच जीतना तो 4 गेंदों में रन बनाने हैं, बिल्कुल 8 रन। एक बड़ा स्ट्रोक जीत का दरवाजा खुला सकता है और एक गेंद बिंदी बल्लेबाज पर प्रेशर ला सकती है। ये देखिए रिवर्स खेलने की कोशिश में गेंददार की बिल्कुल बल्लेबाज के पैरों पर लगती हुई गेंद, रन तो छुड़ाया जाएगा। अब यहां से मैच जीतना तो आने वाले 3 गेंदों में 7 रन की जरूरत, लेग बाय इसका रन मिलेगा। वैसे तो अक्सर ऐसा भी कहा जाता है मान लिया हार तब जब होती जाती है, मान लिया जाता है, जीत तब होती है जब ठान लिया जाता है। वैसे देखा तो निश्चित बल्लेबाज को यहां पर सोचना ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, जो मुसीबत में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है। देखेंगे ये बड़ा खिलाड़ी कौन बनेगा। एक छक्का 500 रुपये जेडी पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स, 1000 रुपये एका षटकाराला, 1000 रुपये पारितोषिक। टॉस लेकिन ज्यादा ऊंचा खेल बैठे, नीचे खिलाड़ी क्या लेंगे कैच और पकड़ा कैच वहां पर, पकड़ा कैच वहां पर, पकड़ा कैच। अरे त्याला बघा ना, पहिला त्याला बघा जरा, तुमचा विजयाचा उत्सव साजरा करा। आता चेतन जातो पहिला मैदानामध्ये, चेतन मला वाटतं 2 चेंडू आणि धावा करायच्या, 7 धावा, 2-7। काय जबरदस्त मॅच चालली आहे। फैसल पटेल तुम्हाला काय वाटतं या चेंडूवर काय होईल? तसे मागे तर 2 चेंडू मध्ये 7 धावा आहेत, तुमच्या मनात काय वाटलं की आता ह्या चेंडूवर षटकार जाईल का काय होईल? ही बॅट्समन जरा मंद्रुप लय चांगला आहे, मला वाटतंय की हे मारील। इसका मतलब आपका दिल फिर भी है मंद्रुप के लिए। उद्याचे मॅचेस तालुका व्हायचे होतील। इथं चेंडू पाहिला आहे आणि फलंदाज बाद। उद्या होणारे सामने तालुका वाईजचे सामने असतील। गुरु सीसी क्रिकेट संघ विरुद्ध एसपी बॉईज, आरएफसीसी आणि धाराशिव हे 4 संघ उद्या इथे खेळतील। खेळाडू मात्र एक चेंडू टाकासाठी बघा, यालाच म्हणतात पंचाने म्हणलं की तिसऱ्या पंचांकडे दात मागितली गेली। व्हाईट बॉल साठी हा तिसऱ्या पंचांकडे कॉल केला गेलाय। ये डिलीवरी तो वैसे तो फेयर है, लेकिन बैट्समैन कौन आउट हुआ इसकी जांच ली जा रही है वहां पर। राहुल आउट झाला, चला ठीक आहे। आता मला वाटतं मॅच अजून देखील संपली नाही। तसं बघाल तर बैसलभाई मॅच संपली नाही। या चेंडूचा षटकार मारला तर तुम्हाला सुपर ओव्हरची मॅच बघायला मिळेल, परंतु आज बघायला नाही मिळणार कारण वेळ कमी आपल्याकडे। या चेंडूवर षटकार मारणार का जेडी सर? किती बक्षीस लावायचं?
2,000 रुपये, 2,000 रुपयाचं पारितोषिक सागरजी पूर्वा डिस्ट्रीब्युटरच्या वतीने. एक चेंडू आणि धावा करायचे 7 धावा. एक चेंडू 7 धावा. षटकार आला तो मैच टाई होईल. क्या चांद, क्या गेंद को चांद में मारेंगे, ऊपर मारेंगे. ओ इथं मात्र विजय साजरा केला जातोय. विजय साजरा केला जातोय. आणि या मॅच मध्ये निश्चितच वळसंग फायटर क्रिकेट संघ आजच्या दिवशी मध्ये क्वार्टर फायनल जाणारा संघ वळसंग फायटर क्रिकेट संघाला आपण पाहतोय. खास करून या मॅच साठी लातूरून आमचे मित्र सुनील आबांगे आले, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. खास करून लातूरून सुनील आबांगे आणि त्याचबरोबर उत्कृष्ट डिझायनर, भविष्यातील उत्कृष्ट डिझायनर म्हणून हर्षद आबांगे यांना देखील आपण ओळखतो, त्याचं देखील आपण स्वागत करूया. इथे उद्या होणारे सामने याप्रमाणे असतील. तालुगावाचा हाफ असेल गुरुसीसी क्रिकेट संघ, एसके बॉईज क्रिकेट संघ, धाराशिव क्रिकेट संघ, RFCC क्रिकेट संघ. उद्याचे 4 जे सामने असतील, उद्याचे 4 संघाचे जे सामने असतील ते याप्रमाणे असतील.